असेल 2-2. तर क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केला जातोय. शेवटचा चेंडू असेल हाकीमसाठी. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 11. तोपर्यंत ऍक्शन केली जाते. आरडाओरडा मैदानाच्या आतमध्ये. 11 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू हाकीमसाठी. चेंडू ट्रॅव्हल होतोय. वन बाउंड सीमारेषा पलीकडे चेंडू चाललाय. चौकार येतोय. धावफलक 4 ने पुढे सरकतय. धावफलकावरती धावा लागतायत त्या म्हणजे 15. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 15. मारल्या ना बाकी वाईड नव्हत्या गेल्या ना. 11 माफ करा 11. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज. एक एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पाठवून द्या. मिथ 8-11 पावणे. चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावसंख्येत 4 ने भर. धाव फलकावरती धाव लागतायत आता 15. 4 या धावसंख्येने धावफलक पुढे सरकलं. धावफलकावरती धावा लागल्या 15. दुसरा चेंडू राहुल कांबळे साठी. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होणार होता परंतु स्ट्राईक रोटेट केली जाते. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज परततोय. राहुल कांबळेला परतावं लागल तंबूच्या आश्रयाला. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 15 या आकड्यावरती. तिसरा चेंडू घेऊन निघते गोलंदाज गोट्या. तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण जरूर केलं जातंय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 15. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. चेंडू सरळ ए स्टँड वरती आदळला. चौथ्या चेंडूवरती गडी बाद झाला. हाकीम नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय भूषण पाटील. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तब्बल 15 या आकड्यावरती. 4 बॉल 15. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 15. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज असेल गोट्या. समोर फलंदाज असेल डावखुऱ्या हाताचा भूषण पाटील. तोपर्यंत एक सिंग फलकावरती धावा लागल्या 16. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तब्बल 16 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. भूषणच्या बॅटमधून चौकारांची अपेक्षा जरूर आहे. शेवटच्या चेंडूवर पाहूया काय मजल मारतोय. एक सिंगल की चौकार. तोपर्यंत ऍक्शन केली जाते. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. 5 चेंडू फेकले गेलेत. 16 धावा धाव फलकावरती. नो बॉल आणि भूषणच्या बॅट मधून येतोय हा चौकार. ह्या चौकाराने धावफलक पुढे सरकलं. या 5 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. 21 धावा धावफलकावरती. पाच चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 21. आता मात्र कुठेतरी घोषितच्या स्वरूपात 1 धाव. 22 धावा धाव फलकावरती. पहिली चोर होती ना. 2 षटकाचा खेळ या ठिकाणी संपला गेला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 22. अजूनही शेवटचं षटक हाणामारीचं षटक अजून बाकी आहे. 2 षटक या ठिकाणी फेकले गेले. चला तर पावणे 8 संघ आपण वेळ टीम मीटिंग घेऊ नका. वेळ वाया घालवू नका. आधीच 2 वाजून गेलेले आहेत.
मी आधीच अनाउन्समेंट केलं होतं की 2:30 वाजायच्या सुमारास आपण हा सामना संपवायचा आहे. 2:16 झालेले आहेत. शेवटचं षटक असेल, हे हाणामारीचं षटक असेल. समोर फलंदाज असेल जिग्नेश, फलंदाज असेल जिग्नेश यादव. गोलंदाज धीर्या. नो बॉलचा चेंडू होता. पंचांचा इशारा. पंच निर्णय कळवायचा आहे. डॉट बॉल, व्हाईट बॉल, एक सिंगल. धावसंख्येत 1 वर धावफलकावरती धावा लागतात. 23. पहिला चेंडू धीर्या. चेंडू टॅवल होतोय. सरळ कॅमेरामॅनला सलामी देतोय. धावसंख्येत 4 ने भर पडली. धावफलकावरती धावा लागल्यात 27 ना. अजूनही या षटकातील 5 चेंडू शिल्लक. पहिल्या चेंडूवरती चौकाराने खातं खोलतोय फलंदाज जिग्नेश. गोलंदाज असेल धीर्याचा हा दुसरा चेंडू जिग्नेश साठी. दुसरा चेंडू घेऊन निघेल गोलंदाज धीर्या. पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत डॉट बॉलची सांगता होते. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 2 संघाची धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 27 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक. धीर्या घेऊन निघते गोलंदाज तिसरा चेंडू. तोपर्यंत व्हाईट बॉल. +1 का एक सिंगलच. 29 धावा धावफलकावरती. तिसरा चेंडू धीर्याचा, फलंदाज जिग्नेश साठी. तोपर्यंत स्ट्राइक रोटेट केली जाते. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धाव संख्येत 1 ने भर. धाव फलकावरती दाताची सिंगल. स्ट्राइक रोटेट झाल्या ना. 31. बॉल किती झाले? 2च बॉल झालेत ना. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 31. तिसरा चेंडू भूषण पाटीलच्या बॅट मधून आलाय हा चौकार. धाव संख्येत 4 ने भर पडली. धाव फलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे भर पडली. धाव फलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाते. धाव संख्येत 1 ने भर पडली. धाव फलकावरती धावा लागल्या 36. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. 5वा चेंडू. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेले. पुन्हा एकदा खराब चेंडू. पंचांचा इशारा. परंतु घोषित स्वरूपात असेल तर फलंदाज बाद नसेल तर या 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 38. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाज धीर्या, समोर फलंदाज असेल जिग्नेश. 5वा चेंडू घेऊन निघेल गोलंदाज धीर्या. आता मात्र चेंडू एष्ट्यांवरती आदळला. परतावं लागलं तंबूच्या आश्रयाला. जिग्नेश याला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असेल. राहुल उमेश. तर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 38. शेवटचा चेंडू या षटकातील. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न परंतु कुठेतरी थांबतोय फलंदाज. या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. 38 धावा धावफलकावरती. गोलंदाज ऍक्शन करतोय पुन्हा एकदा. चला टाका शेवटचा चेंडू.
17 बॉल आतापर्यंत फेकलेत. हा शेवटचा चेंडू तोपर्यंत 38 धावा आणि 39 धावांचं लक्ष ठेवलंय. मित 8 पाहुणे या संघासमोर येणारे चेंडू असतील तुमच्या समोर 18 आणि धावा करायच्या तुम्हाला 39. 18 चेंडू आणि 39 धाव संख्येची गरज. 18 चेंडू 39 धावा. चला 18 चेंडू आणि 39 धाव संख्येची गरज. नो बॉल. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. एक धावाचा श्री गणेशा. पाहूया पहिला चेंडू घेऊन निघते गोलंदाज जिग्नेश यादव. जिग्नेशचा पहिला चेंडू. वसीम पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगलं कमबॅक केलंय. पहिला चेंडू नो जरूर टाकला परंतु नंतर काहीस कमबॅक केलंय. एका धावेवर कुठेतरी समाधान मानावं लागेल. अजूनही या षटकातील 5 चेंडू शिल्लक. तर पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. एक सिंगल स्कोर कार्ड वरती जरूर ऍड केली जाईल. धावफलक 1 ने पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागतायत 2, माफ करा 3. दुसरा चेंडू जिग्नेश याचा. वसीम साठी चेंडू टॅप केला जाते. तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी देखील केलं जाते. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक. 2 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. तिसरा चेंडू. तोपर्यंत नो बॉलची सांगता होते. एक सिंगल स्कोर कार्ड वरती 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 4 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक. 2 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत.
तिसरा चेंडू स्वतः फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवतोय जिग्नेश. डॉट बॉलची कुठेतरी सांगता होते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 4 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेले. चौथा चेंडू जिग्नेश याचा वासिमसाठी. नो बॉलची सांगता जरूर होते. एक सिंगल स्कोर कार्डवरती ऍड केली जाईल. 5 धावा धाव फलकावरती. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 5 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. चौथा चेंडू घेऊन निघेल गोलंदाज जिग्नेश. तोपर्यंत डॉट बॉलची सांगता होते. तर 4 चेंडूचा खेळ संपला. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. परंतु कुठेतरी खराब चेंडू फेकला गेला जिग्नेशच्या माध्यमातून. एक सिंगल स्कोर कार्डवरती. 6 धावा धाव फलकावरती. षटकातील 2 चेंडू शिल्लक. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेले जिग्नेशच्या माध्यमातून. स्वतः फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवतोय घोषितचे. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 5. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 6. षटकातील शेवटचा चेंडू स्वतः फॉलोथ्रोमध्ये क्षेत्ररक्षण केलं जिग्नेशच्या माध्यमातून. या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल जिग्नेश याचा. आता मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला 1 बाउंड सीमारेषा पलीकडे. चौकार. 29 येणारे चेंडू असतील तुमच्या समोर 12 आणि धावा करायच्या आहेत त्या फक्त आणि फक्त 29. 12 चेंडू आणि 29 धाव संख्येची गरज. 12 चेंडू 29 धाव संख्येची गरज. नवीन फलंदाज राहुल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय राहुल कांबळे. पहिला चेंडू राहुल कांबळे याचा. तोपर्यंत काहीस खराब क्षेत्ररक्षण. एक सिंगल जरूर मिळेल. धाव संख्येत 1 ने भर पडली. धाव फलकावरती धावा लागल्या 11. येणारे चेंडू असतील तुमच्या समोर 11 आणि धावा करायच्या आहेत 28. 11 चेंडू आणि 28 धाव संख्येची गरज. चेंडू चाललोय सरळ की कॅमेरामॅनला सलामी देत येतोय हा चौकार. धाव संख्येत 4 ने भर पडली. धाव फलकावरती धावा लागल्या त्या म्हणजे 15. येणारे चेंडू असतील 10 आणि धावा करायचे आहेत तुम्हाला. तोपर्यंत खराब चेंडू 16 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा चौकार येतोय. धाव संख्येत 4 ने भर पडली. धाव फलकावरती धावा लागल्या 20. येणारे चेंडू असतील 9 आणि धावा करायच्या आहेत 19. 9 चेंडू आणि 19 धाव संख्येची गरज. 9 चेंडू आणि 19 धाव संख्येची गरज. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती. 9 चेंडू आणि 19 धाव संख्येची गरज. 9 चेंडू 19 धावा. डॉट बॉलची सांगता होते. एक सिंगल मिळेल 21 धावा. 8 चेंडू आणि 18 धाव संख्येची गरज. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते परंतु एक सिंगल जरूर मिळेल. आता मात्र समीकरण असेल 5 बॉल. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 22. या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल राहुल कांबळे याचा. आता मात्र पुन्हा एकदा घोषितच्या स्वरूपात 1 धाव स्कोर कार्डवरती ऍड केली जाईल. 2 षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 23. येणारे चेंडू असतील आणि धावा करायच्या आहेत तुम्हाला 16.
6 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. गोलंदाज वापरला जातोय. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय. नमित पाटीलच्या माध्यमातून सुद्धा चांगली गोलंदाजी केली जाते तुर्बे संघासाठी. शेवटचं षटक, पहिला चेंडू घेऊन निघेल गोलंदाज नमित, परंतु खराब चेंडू फेकला जातोय. समीकरण असेल 6 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. 6 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. पहिला चेंडू घेऊन निघते गोलंदाज नमित. आता मात्र चेंडू सरळ एष्ट्यांवरती आदळतोय. फलंदाजाला परतावं लागतंय तंबूच्या आश्रयाला. समीकरण असेल 5 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. 5 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. मित 8 पाहुणे या संघाला 5 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. 5 चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा चेंडू शरीरावरती आदळतोय. 4 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. पुन्हा एकदा वाईड बॉल. काउंट केला जाईल का? पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. बॉल काउंट असेल का करण? नाही ना, नाही. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 25. येणारे चेंडू असतील 4 आणि धावा करायच्या आहेत तुम्हाला. कृपया बाहेरच्या प्रेक्षकांनी आपण काहीही बोलू नका. 3 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. 3 चेंडू 13 धावा. अजून 3 चेंडू मध्ये 12 धावसंख्येची गरज. 3-12. आताच्या 2 आहेत. 3 चेंडू 11 धावसंख्येची गरज. 2 चेंडू आणि 2 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 7 धावसंख्येची गरज. 2 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 7 धावा. आता मात्र सामना पूर्णपणे झुकतोय. आशू 8 विकी पॅकर्स तुर्बे संघासमोर 1 चेंडू आणि 1 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा खराब चेंडू. 1 चेंडू आणि 5. तोपर्यंत डॉट बॉलची सांगता होते. सामना विजेता ठरतोय आशू 8 विकी पॅकर्स तुर्बे संघ. सलग अंडर आर्म क्रिकेट सामन्यामध्ये फायनल मारताना आशू 8 11